साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ। दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर। टोटल 21 बक्षीस। पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथा बक्षीस मोबाईल, पाचवा बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस। ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर। 0% डाउन पेमेंट। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी। चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो भाविक भक्तांचं आराध्य दैवत असणाऱ्या चांदवड निवासिनी राजराजेश्वरी कुलस्वामिनी श्री रेणुका मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवास गुरुवारपासून सुरुवात होते। या उत्सवासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती रेणुका देवी ट्रस्ट संस्थांचे सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी दिली आहे। नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी पहाटे 5 वाजेच्या सुमारास महाअभिषेक, सकाळी 8 वाजेला पालखी मिरवणूक यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन संस्थांतर्फे करण्यात आले आहे। श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सव काळामध्ये लाखोंच्या संख्येत भाविक भक्त या ठिकाणी येत असतात। भाविकांसाठी संस्थांतर्फे पिण्याचे पाणी, डीजेचे लाईट्स, घटी बसणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे। भाविक भक्तांना रेणुका मातेचे सुलभ दर्शन करता यावं यासाठी स्टीलचे बॅरिकेड्स, पेवर ब्लॉक या ठिकाणी बसवण्यात आलेत। नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं संस्थांतर्फे मंदिरावरती आणि मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवरती बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी मंदिर परिसरामध्ये एकूण 48 CCTV कॅमेरेज बसवण्यात आलेत। या कॅमेऱ्यांमुळे मंदिर परिसरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांवरती पोलिसांची आणि स्वयंसेवकांची करडी नजर असणार आहे। नवरात्र उत्सव यशस्वी करण्यासाठी मंदिराचे सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार, विलास पवार, अभिजित पवार, पुजारी विजय जोशी, तसेच हरेंद्र वैद्य, अमोल कुलकर्णी, नारायण कुमावत, हरिभाऊ कासव, खंडू आहेर, मोहन पवार आणि चंद्रेश्वर भक्त मंडळाचे कार्यकर्ते प्रयत्न करतायत। घटी बसणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे। पिण्याच्या पाण्याची, राहण्याची व्यवस्था श्री रेणुका ट्रस्टच्या वतीनं करण्यात आली आहे। 9 वर्षापासून भाऊ फाउंडेशनच्या वतीने आपण या ठिकाणी जी काही सुविधा देतात आणि भाविकांसाठी ज्या पद्धतीने सुविधा दिली, आता या वर्षी त्यात काय काय वाढ केली आणि युवक म्हणून आपण काय सांगा? शिवसेना चांदवड तालुका व भाऊ चौधरी फाउंडेशन यांच्या वतीने गेले 8 वर्ष आम्ही रेणुका माता मंदिर आपलं जे चांदवडचं आहे तिथे एक सेवा भावनेतनं गेले 8 वर्ष आम्ही विविध सोयीसुविधा भाविकांना द्यायचा प्रयत्न करतो। मग त्याच्यात दररोज नागरिकांसाठी खिचडी वाटप असेल, काय एखाद वर्ष आम्ही फळांचं वाटप केलं होतं। दरवर्षी हे उपक्रम आम्ही वेगळे वेगळे घेण्याचा प्रयत्न असतो। मग तिथे ॲम्ब्युलन्स सेवा असते, डॉक्टर असतात, परत काही शासकीय ज्या योजना आहेत त्याची नोंदणी असते किंवा ती माहिती केंद्र नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे, याचा प्रयत्न आम्ही आमचा जो उपक्रम आहे त्याच्यातून आम्ही करत असतो। यंदा या उत्सवाचं 9वं वर्ष आहे, तर ह्या वर्षी आम्ही अधिक काही मोठ्या प्रमाणावर आमचा करायचा उत्सव हा आहे, जी सेवा आम्ही देतो तो आमचा करायचा प्रयत्न अधिक मोठ्या प्रमाणावर आहे। मग त्याच्यात दररोज नागरिकांसाठी फराळ वाटप असेल, मग शासकीय योजनांची जी काही आहे, समजा जे काही लोकांचे शासकीय समजा अडचणी असतात त्याची नोंदणी असेल, त्याची माहिती केंद्र इथे आम्ही सुरू करणार आहोत, ते देणार आहोत। त्याचबरोबर एक वैद्यकीय केंद्र असणार आहे जिथे डॉक्टरांची सुविधा असणार आहे, म्हणजे कुठलाही भाविक जर आले आणि त्यांना काही अडचण म्हणजे वाटली तर लगेच त्यांच्यावर उपचार, खरं तर कोणाला गरज पडू नये पण कोणाला लागलीच तर त्याच्यासाठी देखील आम्ही तिथे तत्पर आहोत। त्याचबरोबर इथे ॲम्ब्युलन्स सेवा आम्ही नागरिकांसाठी ठेवलेली आहे। यंदाचं एक सगळ्यात मोठं आकर्षण किंवा आम्हाला जी करायची संधी मी म्हणेल जी मिळाली आहे ते म्हणजे 12,000 फुटाचा आम्ही एक बंदिस्त म्हणजे पावसापासून संरक्षण होईल असा एक मोठा मंडप, डोम मंडप आम्ही वॉटरप्रूफ डोम मंडप आम्ही खाली बनवलेला आहे।
म्हणजे दरवर्षी जे भाविक इकडे यायचे त्यांना उन्हाचा किंवा पावसाचा त्रास व्हायचा आणि भिजत दर्शन घ्यावं लागायचं. तर ती समस्या यावर्षी म्हणजे भाविकांना होणार नाही. शांत पद्धतीने एक सुरक्षित पद्धतीने त्यांचं दर्शन ही होणार आहे. त्याचबरोबर ह्याच्यात अजून एक फायदा त्याचा असा झाला की आता आम्हाला पोलीस यंत्रणेकडनं माहिती मिळाली की ती जी दर्शन रांग आहे त्याच्या दरवर्षी काही जे चुकीचे प्रकार दर्शन रांगेतनं गर्दीतनं घडायचे तर ते ह्यावर्षी होण्यामध्ये खूप त्याची संख्या कमी होणार आहे. तर ती देखील एक पोलीस यंत्रणेला याची मदत होणार आहे. तर ह्या दर्शन रांग मंडप झाला. पर त्याचबरोबर एक वेगळा उपक्रम आम्हाला काही नागरिकांनी सुचवला, ते म्हणजे ज्या माय भगिनी इथे येतात ज्यांची लहान मुलं असतात त्यांना लहान मुलांना काही एक हिरकणी कक्ष आम्ही इथे स्थापना केली आहे. म्हणजे जे काही महिलांना लहान बाळा स्तनपान करायचं असेल तर त्याची बंदिस्त व्यवस्था नसते आणि मग महिलांना त्या गोष्टीची थोडी अडचण होते. तर ती आम्हाला निदर्शनास बाब आणून दिली. तर ह्यावेळेस आम्ही ते हिरकणी कक्ष असं त्याला नाव दिलंय आणि त्याची उभारणी देखील आम्ही इथे केलेली आहे. त्याचबरोबर रोज आम्हाला अनेक सामाजिक जनजागृतीचे किंवा एक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. उद्या आत्ताच आम्हाला थोड्या वेळापूर्वी माहिती मिळाली, उद्या सर्पदंश जे काही प्रमाण तालुक्यात वाढतंय किंवा आपल्या भागात वाढतंय, ज्या लोकांचे मृत्यू होतात, तर त्याच्यावर जनजागृती म्हणून आम्ही उद्या एक छोटंसं व्याख्यान इथे ठेवलेलं आहे की समजा सर्प कुठल्या प्रकारचे असतात, ते चावल्यावर तुम्ही काय केलं पाहिजे, तो विषारी की बिनविषारी, ही सगळी माहिती देण्यासाठी एक छोटंसं सर्पदंशाशी निगडीत आम्ही एक व्याख्यान इथे ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने पुढचे 9 दिवस वेगळे अनेक उपक्रम सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील आणि त्याचबरोबर जे आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्यांच्या ज्या योजना आहेत त्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत द्यायचा आमचा प्रयत्न आहे. तर मी सर्व नागरिकांना या निमित्ताने या उत्सवाला तर ते सर्वजण येतात, पण आम्ही हा जो उपक्रम सेवाभावनेतनं करतो त्याला देखील त्यांनी नागरिकांनी भेट द्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि नवरात्री उत्सवाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. फाउंडेशनच्या वतीने जे कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आयोजित केलेले आहेत त्याच्या संदर्भातली माहिती आपण सांगा. आपण बघितलं असेल की दरवर्षाप्रमाणे आज 9वं वर्ष हे चालू आहे. भाऊ चौधरी फाउंडेशन साहेबांच्या वतीने आपण इथे वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो, महिलांच्या सोयीसुविधा बघत असतो. जसे की इथे आता नेहमीप्रमाणे एक ॲम्ब्युलन्स राहणार आहे, त्याच्यानंतर आपलं वैद्यकीय कक्ष राहील, हिरकणी कक्ष राहील जसं साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे, आणि आपण फराळ वाटपाची सुद्धा इथे सोय केलेली आहे, जेणेकरून जे भाविक लांबनं पायी येतात त्यांच्यासाठी आपण एक फराळाची सुद्धा इथे सोय करून ठेवली की जेणेकरून ते आल्यानंतर इथे आरामात बसतील. मंडपामध्ये आपण इथे छान त्यांना एक मंडप दिलेला आहे, तिथे बसून आरामात खिचडी वगैरे खाऊन पाण्याची व्यवस्था केलेली आहे इथे. म्हणजे आपण भाविकांची सगळी सोय इथे बघितलेली आहे, जेणेकरून कोणाला काही दुखापत झाली तर ती सुद्धा इथे निवारण केली जाईल, कोणाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि ह्या वर्षी एक नवीन उपक्रम असा आहे की भाविक दरवर्षी उन्हामध्ये किंवा पावसामध्ये उभे असतात, तर त्यांना आता आपण एक छान छत दिलेलं आहे, जेणेकरून तिथे त्यांची गैरसोय होणार नाही, निवांत ते बसू शकतात, कोणी उन्हात उभं राहू शकत नाही किंवा पाऊस आला तरी ओलं होऊ शकत नाही, अशी आपण सगळी व्यवस्था भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने केली आहे आणि खूप छान ही सुविधा आहे. शिवाय आपण साहेबांचे सुद्धा मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या योजना महिलांसाठी आणलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण इथे स्क्रीनवर लावणार आहोत. म्हणजे सगळ्या प्रकारे इथे महिलांसाठी खूप छान सोयी सुविधा केलेल्या आहेत. धन्यवाद. रेणुका माता नवरात्र उत्सव हा सुरू होतो आहे. एक महाराष्ट्रामध्ये आगळंवेगळं असं हे देवस्थान आहे आणि भाविक संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी येत असतात. त्या सर्व भाविकांना मी शिवसेनेच्या वतीने आणि आमच्या सर्व शिवसेना परिवाराच्या वतीने, चौधरी परिवारांच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी बऱ्याचशा सुखसुविधांचं हे दिलेलं आहे भाविकांना, तर याच्या संदर्भात आपण काय सांगाल? या रेणुका देवी देवस्थानच्या या ठिकाणी जे एक जागृत महाराष्ट्रातील देवस्थान आहे, त्या देवस्थानाला शिवसेना चांदवड तालुका आणि भाऊ चौधरी प्रतिष्ठानच्या वतीने गेले 8 वर्ष या ठिकाणी जे काही भाविक या ठिकाणी असतात त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम करतो आहे. यावर्षीसुद्धा 10 दिवस या ठिकाणी प्रसाद वाटप असेल, शासकीय योजनांसाठी ज्या शासकीय योजना नागरिकांच्या दिल्या जातात त्याची पुस्तिका असेल, आरती पुस्तिका असेल, पुन्हा जे महाराष्ट्रातून सर्व भाविक येतात, जिल्ह्यामधून या ठिकाणी जे भाविक येतात त्यांना दर्शनासाठी जी रांगची व्यवस्था आहे ती रांगेची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. आणि आमच्या माई भगिनी ज्या ठिकाणी या बहिणी येत आहेत त्यांच्याकडे बाळाला जर त्या ठिकाणी काही
हे करायचं असेल तर त्या ठिकाणी हिरकणी कक्ष या ठिकाणी 2-3 ठिकाणी आम्ही करतोय. पोलिसांचा याठिकाणी एक कक्ष त्या ठिकाणी ठेवतोय. त्यामुळे येणारे भाविक आहे त्यांना सुरक्षितता, बहिणींची सुरक्षितता त्या सगळ्या दृष्टीने या ठिकाणी आम्ही असं सुसज्ज आपण पाहिजे या ठिकाणी लाईटिंगची व्यवस्था असेल, मंडप व्यवस्था असेल, रांगेची व्यवस्था, ही सर्व व्यवस्था शिवसेना चांदवड विधानसभा तालुक्याच्या वतीने आणि भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी करतोय. हे देवीचा उत्सव एक आगळं वेगळं महत्त्व जे प्राप्त आहे त्याला टिकून ठेवायचं काम आम्ही हे सर्व मंडळी करतोय. गर्दी होण्याची खूप शक्यता आहे आणि तशी दरवर्षी गर्दी ही वाढतच जात आहे. म्हणून करता यावेळेस भाविकांना मातेचं सुलभ दर्शन कसं होईल या दृष्टीनं 12,000 स्क्वेअर फुटामध्ये आपण हा वॉटरप्रूफ मंडप या ठिकाणी दिलेला आहे. आणि ह्या मंडपामध्ये आपण भाविकांना बसायला बाग ठेवलेले आहे, त्यांच्यासाठी हवा येण्यासाठी कूलर आहे, त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची जागोजागी आपण व्यवस्था करणार आहे आणि बाथरूमसुद्धा त्यांना त्या ठिकाणी जाता येईल. आणि दुसरी गोष्ट हिरकणी कक्ष हे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, जेणेकरून नवजात बालकांना त्यांची माता स्तनपान करू शकेल या दृष्टीने आपण तयारी केली आहे. आणि भाविकांना झटपट या ठिकाणी दर्शन कसं लवकर होईल या दृष्टीने आपण जास्तीत जास्त प्रयत्नशील आहे. भाऊ चौधरी फाउंडेशन आणि भाऊ चौधरी शिवसेना यांच्या विद्यमानाने आज आपण या ठिकाणी हा सगळा सभा मंडपाचा वगैरेचा कार्यक्रम केलेला आहे. ठिकाणी रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले आहात. आपण रेणुका मातेचे जे काही यावर्षी वेगळं रूप दिसतंय आपल्याला, तर याच्या संदर्भात आपण काय सांगा? यावेळेस सुविधांचा खूप छान व्यवस्था केलेली आहे आणि रेणुका देवी मातेचे पहिल्याच दिवशी पासूनच खूप गर्दी होईल अशी अपेक्षा आत्तापासूनच दिसते. रेणुका मातेचा उत्सव हा याच्यासाठी मी सर्व तमाम हिंदू बांधवांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. रेणुका मातेच्या मंदिरात आहात, यावर्षी तुम्हाला काय वेगळेपण वाटतंय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दरवर्षी जी गर्दी होत असते त्या गर्दीच्या हिशोबाने यावर्षी बऱ्यापैकी मोठा पॅन्डल ओपन केला आहे आणि नंतर सुभाषदादा जे व्यवस्थापक आहे त्यांनी चांगल्या पद्धतीनं या गोष्टीचं देखरेख करून चांगल्या पद्धतीचं मंदिराचं लोकांना सुविधा कशी मिळेल, सुलभ दर्शन कसं होईल त्याचा परिपूर्ण विचार करून त्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी हिरकणी कक्ष पण यावेळेस सुरू केला आहे की जेणेकरून जे स्तनदा माता असतील त्यांना दुग्धपान बाळांना करता येईल अशा पद्धतीने सुविधा केली आहे. पाण्याची व्यवस्था आहे, कूलर आहे, सगळ्या गोष्टी सुरळीत आहेत. त्याचबरोबर यावर्षी एक नवीन 2 केबिन तयार करण्यात आल्या आहे. त्याच्यामध्ये एक PHC सेंटर आणि दुसरे डॉक्टर्स यांना पण सुविधा देता येईल, जे कोणी रुग्ण असतील किंवा कोणी असेल त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या. यावर्षीची एकंदरीत जी तयारी पाहिली तर दरवर्षीपेक्षा खूप सुलभ आणि चांगली व्यवस्था झालेली आहे आणि लोकांना दर्शन घेण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने सुलभ सगळ्या गोष्टी होतील. संजय जाधव, C24 तास, चांदवड, नाशिक.